पुराव्यात फेरफार करणं भोवलं. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक गिरी निलंबित. नाशिक पोलीस दलात खळबळ उडवणारी कारवाई. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तमराव गिरी यांना पुराव्यात फेरफार केल्याच्या गंभीर आरोपांवरून निलंबित करण्यात आलं आहे. मार्च 2025 मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात एक बनावट शालार्थ ID प्रकरण नोंदवण्यात आलं होतं. या प्रकरणात शैक्षणिक नोंदींचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं. प्रकरणाची तपासणी सुरू असताना पोलीस निरीक्षक गिरी यांनी या प्रकरणाशी संबंधित मूळ हस्तलिखित रजिस्टर आपल्या कक्षात मागवून घेतलं होतं. त्यानंतर झालेल्या खात्याअंतर्गत चौकशीत गिरी यांनी त्या दस्तऐवजात फेरफार केल्याचं स्पष्टपणे निष्पन्न झालं. तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ निर्णय घेत गिरी यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. वरिष्ठ पातळीवरील चौकशी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुरावे बदलण्याच्या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पोलीस दलावर लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यंत आवश्यक आहे. शासनाशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार होणं म्हणजे लोकविश्वासाला तडा देणारी घटना, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.